कर्तव्यनिष्ठेचा जिव्हाळ्याचा सन्मान. अभिषेक कोल्हापुरे यांना बी न्यूज समूहाचा गौरव. मीडिया कंट्रोल स्पेशल न्यूज. कोल्हापूरच्या मातीत नात्यांना एक वेगळी ऊब असते. कामाच्या धकाधकीतही माणुसकीचा गंध जपणारी ही परंपरा कधी एखाद्या साध्या सन्मान सोहळ्यातूनही मनाला स्पर्शून जाते. अगदी तसाच एक प्रसंग नुकताच अनुभवायला मिळाला. निमित्त होतं बी न्यूज समूहाच्या 24व्या वर्धापन दिनाचं. पश्चिम महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांच्या विश्वात सर्वसामान्यांच्या भावना जपणाऱ्या या चॅनेलने वर्षानुवर्षे घराघरात एक जिव्हाळ्याचं स्थान निर्माण केलं आहे. या प्रवासात यश केवळ संस्थेचं नसतं, तर त्यामागे असणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान हाताचं असतं. ही जाणीव जपणारा हा सोहळा होता. याच प्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांचे मीडिया प्रमुख म्हणून निष्ठेने कार्य करणारे अभिषेक कोल्हापुरे यांचा सन्मान करण्यात आला. कर्तव्यनिष्ठ, संयमी आणि मितभाषी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरे यांनी गेली तब्बल 13 वर्षे आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. काम करताना प्रसिद्धीपेक्षा परिणामाला अधिक महत्त्व देणारी त्यांची वृत्ती आजच्या गडबडीच्या काळात विशेष ठरते. या सन्मान सोहळ्यात अरुंधती धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत बी न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन कोल्हापुरे यांचा गौरव करण्यात आला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा केवळ सन्मानाचा नव्हता, तर अनेक वर्षाच्या निःशब्द परिश्रमांना मिळालेल्या मान्यतेचा होता. या सोहळ्यात इतर सहकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. चारुदत्त जोशी, विजय कुंभार, संजय कुडाळकर, सुनील ठाणेकर आणि प्रमोद वनगुते यांसह मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव केला. कार्यक्रमात बी न्यूजच्या 24 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेताना अनेक आठवणी उजळल्या. बदलत्या काळातही वेगवान, विश्वासार्ह आणि दर्जेदार पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अशा सन्मान सोहळ्यामधून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते. यश हे एकट्याचं नसतं, ते अनेक नात्यांच्या, विश्वासाच्या आणि निष्ठेच्या धाग्यांनी विणलेलं असतं. आणि त्या धाग्यांमध्ये अभिषेक कोल्हापुरे यांच्यासारखी माणसं असतात, जी शांतपणे काम करत राहतात, पण योग्य वेळी त्यांचा सन्मान संपूर्ण कुटुंबालाच आनंद देऊन जातो. कोल्हापुरे यांच्यावर लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमातून अनेक मित्र, मान्यवरांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.